थँक्यू व्हेरी मच करंजी काळन यांचा आवाज आपण ऐकतायत. याच विभागातील एक जबरदस्त आवाज. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. चला खार्डी टीम, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. खार्डी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. आपण पाहतायत आई गावदेवी चषक 2025चं हे शानदार आणि बहारदार असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन 48 ग्रामीण टीमला प्राधान्य दिले गेले. गेल्या वर्षात आपण पाहिलं तर 1 ते 2 तासांमध्ये संपूर्ण संघ पॅकअप झाले होते आणि यंदाच्या वर्षात ती हुरहुर लागली होती, आतुरता लागली होती की स्पर्धा कधी येईल. कारण आई गावदेवी क्रिकेट संघ घिसरची स्पर्धा म्हटली तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन हे तुम्हाला माइंडसेट करावं लागतं. रोजच्या रुटीनप्रमाणे मात्र चालावं लागत नाही, तर सकाळी लवकर उठून मैदानाचा ताबा घ्यावा लागतो. हे आपण सातत्याने आकाश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने टाईम अँड टाईट, वेट फॉर नन असं म्हटलं जातं की वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. आणि या खेळात वेळ फार महत्त्वाचा भाग असतो. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणे हे आपलं आद्य कर्तव्य. आणि खार्डी टीमचे संपूर्ण खेळाडू नतमस्तक होऊन टीम मिटिंग घेऊन स्ट्रॅटेजी आखून यावेळेला आपण पाहू शकतायत फिल्डिंगला सज्ज झाले. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये, टायगर टीम आणि खार्डी असा सामना. मॅच क्रमांक 3 9-14ला बरोबर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. पहिलीच मॅच आपण पाहिली वाकळण बी टीमने आपल्या खिशामध्ये टाकले आणि खंबाळपाडा टीमला पराभूतच्या छायेत नेलं. दुसरा सामना आपण पाहू शकलात, अतिशय हिदुटने बी टीमने जो क्लास दाखवला. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जे श्रोते जोडले गेलेत ओमसाई mtclive.in या चॅनलवर, त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. चांगली क्लॅरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये सातत्याने पाहायला मिळतं. आमचे गुणलेखक आहेत लाडाने पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय, त्यांचं सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वेलकम आहे. कलरफुल प्रिंट टी शर्ट. यंदाचा हंगाम थोडासा पावसाच्या व्यत्ययामुळे खूप लांबला गेला, परंतु निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले तरी आपण हतबलच होऊ शकणार आहोत. शेतकरी खूप नुकसान आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं हा निसर्ग आहे, म्हणून निसर्गाला आपण वाचवलं तर निसर्ग आपल्याला वाचवेल हे आपण सातत्याने पाहिले. झाडे लावा झाडे जगवा. टायगर वर्सेस खार्डी 2 टीमच्या दरम्यान आपण पाहत आहेत. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन आदरणीय सन्माननीय अध्यक्ष विनोद दादा रतन पाटील साहेब आपण पाहत आहेत. आदितजी भगत साहेब उपाध्यक्ष आहेत. आणि खऱ्या अर्थानं या खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारं नाव म्हणजेच कल्याण डोंबिवली. क्रिकेटचा खरा श्वास म्हणजेच कल्याण डोंबिवली. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, पंकज आणि दिनेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि पहिलं षटक सौरभच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय पवार, JP पॅनल आज नाव चर्चेत राहिले आणि अब्दुल्ले सर यांना आपण पाहत आहेत. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल स्ट्रोक केलाय अतिशय सुंदर पद्धतीने, नजाकत भरा शॉट. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम, चौकार, गुड शॉट. बुद्धिमत्तेचा उपयोग केला आणि वेगेचा फायदा उचलला सौरभच्या गोलंदाजीचा. चांगलं फुटवर्क चांगलं होतं. फिल्डर दूर होते, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता फिल्डर मात्र यावेळेला डीप मिड विकेट कडून 30 यार्ड सर्कलमध्ये आणलं गेलंय. पहिल्याच बॉलवर दमखम दाखवणारा फटका होता, चौकार आला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना चौकार. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता.
एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या गेलेत. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर 2 धावा. पॉवर प्लेचा परिपूर्ण अचूक यावेळेला निर्णय घेत चांगली बॅटिंग करताना दिनेश बेधडक बॅटिंग करतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. जे 2 षटकं ही पॉवर प्लेची जी असतात ना ती मात्र खूप मायने राखतात. 2 षटकांमध्ये 15-20, 20-25 हे जर तुमच्या माइंडमध्ये फिट झालं तर डेफिनेटली धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. यावेळेला लो फुल टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी सांगितलं यावेळेला बिमर आहे का या चेक करूया. अंपायर्स कॉल. शाहिद मोमेन सरांना यावं लागेल, चेक करावं लागेल. डिसिजन पेंडिंग. सुरुवात तर भन्नाट झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आतापर्यंत दिनेशच्या बॅटमधून आपण पाहतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं अतिशय हे सुंदर मैदान आणि यस नो बॉल. नो बॉल त्यावर फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल फलंदाज दिनेशला. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. राऊंड द विकेटने आले. बॉल सुटला होता आणि अगोदरच खेळण्याची शैली पाहायला मिळाली. कमरेच्या वरती असल्याकारणानं मात्र पंचांनी नो बॉल त्या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केला गेला होता आणि शाहिद मोमेन सरांनी सांगितलं नो बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल आहे. फिल्डर येत आहेत, कॅच कॅरी करतायत परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होऊ देत नाहीयेत. एकच धाव मिळेल. कधी कधी होतं क्रिकेटच्या खेळामध्ये फ्री हिटच्या बॉलवर सेलिब्रेशन तुम्ही करता त्यावेळेला 2 ते 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात बॅटरच्या द्वारे. अशा वेळेला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वपूर्ण भाग असतो. जी राईट साईडला एक स्कूटी आहे त्यावर बाईक मालक आहे त्यांना विनंती करेन की लाईट्स जे बंद करा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. लेग बायचा इशारा जेपी सरांकडून. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हळूवारपणे पुढे सरसावते जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. आपण पाहत आहेत हा सामना क्रमांक 3 आणि टायगर टीम बॅटिंग करत असताना खूपच ऑफ्टन पिचिंग होती. अपील केली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. बॅटची एज अगदी उजव्या साईडने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल झाला होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा परंतु 1 रन काही रोखूच शकणार नाही आहेत. चांगले प्रयत्न चांगले केले होते. कधी कधी फुल चान्सेस हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10वर जाऊन पोहोचले गेले. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चिकी सिंगल मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. एस नो अँड वेट दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बॅट स्लाइड करण्याचा हाच तो फायदा असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट बाय टायगर टीम. चांगला बॉल ह्यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. अचंबित करणारा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अनबिलिव्हेबल. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 10ला 0. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सामना क्रमांक 3 टायगर टीम प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होताना पाहायला मिळते. पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर धावा आल्या होत्या परंतु त्यानंतरचा सौरभचा कमबॅक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक करणं जाणतात फलंदाज गोलंदाज आणि त्यामुळे मात्र आपण पाहिलं तर सौरभ यांनी कमबॅक केला पहिल्या षटकामध्ये. दिनेश आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून आलेत. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना खेळपट्टीवर ठाण मांडून खेळपट्टीचा आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग. 10 विदाउट लॉस. दिनेश आयुष गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 2. अप्रतिम यावेळेला लेटकट खेळले गेलेत. चांगल्या बुद्धिमत्तेचं क्रिकेट दर्शवत असताना सिंगल मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 6 बॉलमध्ये 9 रन दिनेशच्या बॅटमधून म्हणजेच आता सेट झालाय
खेळपट्टीवर त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले असावेत आणि फुटवर्क चांगलं आहे. बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, आय कॉर्डिनेशन, टायमिंग ॲब्सोल्युटली सुपर. आपला बॅटची एज होती, विकेट किपरने चुकी केली, डायरेक्ट हिट जरूर झालाय, स्टंप्सला वेधणारा हा बॉल, परंतु सिंगल मधून डबल कन्वर्ट करणारे हे दोन्हीही बॅटर स्मार्ट क्रिकेट खेळत आहेत. एस, नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय पाहायला मिळतोय. हा झेल कितपर्यंत मात्र महत्वाचा होता येणारी वेळ दर्शवेल. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. आम ॲक्शन अप्रतिम, अगदी सोपा झेल होता. डाव्या साईडला यावेळेला गॅदर करण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन हातांच्या मधोमध चेंडू स्किट होत असताना सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनला. तत्पूर्वी ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 रन झालेत आतापर्यंत. सिंगल डबलला महत्व देत आहेत, क्रिकेटमधील बेसिक जाणतायत दोन्हीही बॅटर. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शॉर्ट लेगला चेंडू वळतोय, बॅटची हलकीशी एज यावेळेला घेऊन चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल पंकजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 14 जाऊन पोहोचले गेले. आयुष मोठे फटके आतापर्यंत मारून देत नाहीयेत. फलंदाजाला परिपूर्ण सिंगल डबलला सॅटिस्फाईड ठेवतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात. आता ग्रेट डिलिव्हरी, चांगल्या बॉलची यावेळेला सांगता होत असताना स्वतः ॲज अ कॅप्टन आहे आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की कॉन्फिडन्स लेवल पहा. ब्युटिफुल. इथून स्विचिटचा फटका, परफेक्ट, स्वतःला स्विच केलं, सरळ चेंडू निघून जाईल. थर्ड मॅनला क्लिअर करणारा धमाकेदार संघर्षाचा चौकार. आवाज आलेत, काय पोझिशन मध्ये आले, बॅटची ग्रीप ऐन वेळेला बदलली आणि ह्याच तुम्हाला मोमेंट करावे लागतात. स्विचिटचा फटका खेळायचा असेल तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, आतमध्ये येणारा चेंडू अपील जरूर पाहायला मिळाली, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणताही कॉर्डिनेशन नाही आहे. लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. 2 षटकांचा खेळ अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना डायगर टीम जाऊन पोहोचते 19-0. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केले गेले. या षटकामध्ये धावा आले त्या 8. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 विदाउट लॉस डायगर टीम. सन्माननीय साईनाथजी भोईर साहेब, साईनाथ भोईर प्रतिष्ठान अँड राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, आदरणीय सन्माननीय सौजन्य केले गणेश पाटील हेदुटणे, प्रथमेश पाटील सोनारपाडा यांनी पाण्याची व्यवस्था जी केलेली आहे, पुण्याचं काम केलंय. तर या दोन्हीही आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. 19-0 2 षटकांचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दोन्ही पॉवर प्लेचे षटका आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल डबलला महत्त्व दिलं, चौकार सुद्धा आले. दिनेश आतापर्यंत 9 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून येत आहेत. 4 बॉलमध्ये 3. पंकज थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु खेळपट्टीवर राहतोय. ही जमेची बाजू संघासाठी, टायगर टीमसाठी. परंतु सौरभ आता विकेटच्या शोधामध्ये असेल. ही विकेट, ही पार्टनरशिप जी आहे ती ब्रेक केली जाईल का, याकडे लक्ष पुरेपूर असेल ते प्रतिस्पर्धी संघ खार्डी टीमचं. या बॉलला लेफ्ट केलं आणि चांगला निर्णय घेतला त्या ठिकाणी दिनेशने. व्हाईट बॉलचा इशारा, 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एक्स्ट्रा स्वरूपात एक सुद्धा धाव खर्च केली नव्हती. वाकळण बी या टीमने परफेक्ट ॲक्युरेसी 30 बॉल त्यांनी डिलिव्हर केले होते. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र लेग बाईचा इशारा येईल का? यस, डेफिनेटली 1 रन मिळेल. पक विकली ओम साईट MTC Live.in च्या माध्यमातून काय क्लॅरिटी आणि चेंडूला फॉलो
ज्या पद्धतीने करतायत कॅमेरामॅन यांचं गुप्त हिरो आहेत जे आमचे कॅमेरामॅन प्रत्येक बॉलवर अतिशय चांगला चेंडूला फॉलो करताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 21, 21 धावा. गोलंदाज सौरभ. हलक्याशा हाताने बॅटचं एज घेत यावेळेला पायाचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु नशिबाचा चौकार मिळेल. 4 रन. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं आणि हा नशिबाचा चौकार मिळाला. 25, 25 धावा. ऑन द टोस करण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत, थोडंसं प्रेशर आहेत जरूर झाले ते सौरभ. आत्तापर्यंत 15 धावा त्यांनी खर्च केले. दुसरं षटक त्यांचं प्रगतीपथावर इंडिव्हिज्युअल. संघाची धावसंख्या 26 विदाउट लॉस. द ग्रेट पार्टनरशिप. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा सौरभची कृती आता मात्र खूप चांगली पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय बॉल डिलिव्हर्ड केला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडूने वळण घेतला आणि टॉस झाला बॉल. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. पंकज आणि दिनेश येत आहेत, विचारपूस करतायत, सल्ले मसलत देत आहेत की 6 बॉलमध्ये 7 धावा पंकज खेळतायत. पूर्णपणे घाम जरूर गाळत असताना त्या ठिकाणी लो फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडने जरूर खेळला गेलाय. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. बॉल डायव्हर्ट होतोय. तत्पूर्वी वाडिश लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. 28 रन. पंकज 7 बॉलमध्ये 9 रन. आतापर्यंत 10 बॉलमध्ये 13. दिनेश 130च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय. सलामीची जोडी, आघाडीची जोडी अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्याशा हाताने फक्त बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू सरळ निघून जाईल. तेजसजी म्हात्रे साहेब यांच्या सन्मानासाठी 4 रन. झालेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. बॅटिंग स्टॉन चांगला होता. बॅटचं फेस ओपन केलं, फक्त दिशा दिली. जंटल पुश करत असताना बिटवीन द गॅपमध्ये चेंडू फार वेगाने. आउटफील्ड किती फास्ट आहे यावरून आयोजकांची खूप चांगली मेहनत जरूर आपल्याला स्पष्टपणे दिसते की बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्लेन मैदान आहे आणि अशा वेळेला तुम्हाला इंटेलिजंट क्रिकेट खेळावं लागतं आणि ते केलंय आता पंकजने. 32ला 0. 5 बॉलचा खेळ झालाय. हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं होतं, फक्त सिंगल. चांगलं क्रिकेट खेळत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने डायगर टीम जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 33 विदाउट लॉस. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना डायगर टीम जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये. 33 धावा. 10 ते 12, 12 ते 15 धावा टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रति षटकामागे आता खूप चांगले मायने राखतात. आणि यावेळेला आपण पाहिलं तर टोटल आतापर्यंत
बेस्ट बॅट्समन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या रँकिंगवर जो आपल्याला पाहायला मिळतोय बेतावडे या टीमचा 58 रन्स अमरच्या बॅटमधून. त्यानंतर आपण पाहिलं तर सागाव टीमचा सूरज 52 रन, त्याच्या खालोखाल आपण पाहत आहेत केतनला 38 निळजी संघाचा. हे मात्र मोस्ट विकेट टेकर तेजस 5 विकेट आतापर्यंत. उसरघर टीमचा 2 षटकांमध्ये. अवधूतला आपण पाहिलं सागाव टीमचा 4 विकेट आणि कुशलला आपण पाहत आहेत पडले टीमचा 3 विकेट. अशा पद्धतीने आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं. आणि टोटल रन्स आपण पाहिले तर आतापर्यंत 784 65.5 ओव्हरचा खेळ झालाय. 58 टोटल विकेट्स, 63 फोर आणि 63 षटकार, 53 षटकार. अशा पद्धतीने आपण पाहत आहेत. थँक्यू व्हेरी मच. कालच्या दिवसातील हा आढावा आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट. गोलंदाज अतिश म्हात्रे 3 षटकांचा खेळ झालाय, 33 रन झालेत. फुल टॉस बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगला फटका खेळला होता. पंकज स्ट्रगल करत होते परंतु आता 20 वर खेळी करतायत. सुपर बॅटिंग. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑन वाईडिश मध्ये आहे. फेकीस यावेळेला जरूर चांगली पाहायला मिळाली नाही. तत्पूर्वी 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 41-41 या धावसंख्येवर. 11 बॉलमध्ये 22. पंकजच्या बॅटमधून धावा येत आहेत. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता सिंगल डबलला महत्त्व देतोय. चौकार षटकारात परावर्तित करतोय. हीच तुमची ओळख असते या खेळपट्टीवर. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट आलं नव्हतं परंतु डीप मिड विकेटचा फिल्डर फार वेगाने येईल. चेंडूला फील्ड करतोय. 3ऱ्या धावेसाठी कॉल आहे. कदाचित पंकजला यावेळेला सॅक्रिफाईस विकेट टाकण्यासाठी जरूर सांगितलं असेल. फलंदाज बाद होईल. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 43ला 1. बॉलमध्ये 24 रनची अतिशय चांगली फलंदाजी करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने खेळ करताना आपण पाहत आहेत. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ, प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा शब्द डिक्शनरीमध्ये जरूर पाहायला मिळतो परंतु त्या संघर्षाला बाजूला सारून मात्र मार्ग मोकळा करण्याची तयारी ही आपल्या अंगामध्ये असेल तर कोणतंही यश मात्र दूर नाहीये. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज पंकज बाद झाल्यानंतर दिनेश त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवत पॅव्हिलियनच्या रस्त्याला जात असताना कॉट बँडच्या स्वरूपात सेकंड विकेट डाऊन. 43 लॉस ऑफ 2 विकेट. आदरणीय स्वप्नीलजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मुख्य मंचावर आगमन त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. सहर्ष सुस्वागतम. दरम्यान विकेट डाऊन. 43 वर 2. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण विचार केला तर 59 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. खार्डी टीमने कमबॅक केलंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिस्टर प्रेम.
अतिश मात्रेचा बॉल ह्या वेळेला कलात्मक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करत असताना चांगली थिंकिंग, चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना अतिश मात्रे मॅग्निफिसंट बॉलिंग. 43 ला 2. स्विच हिटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचली गेली. या षटकामध्ये अतिश मात्रेने 10 धावा देत एक महत्त्वपूर्ण सफलता त्याच्या हाती लागली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टायगर टीम जाऊन पोहोचते 43, लॉस ऑफ 2 विकेट. 43 ला 2. मात्र ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. जबरदस्त गोलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 33 धावा जरूर होत्या, परंतु अतिश मात्रेने सांगितलं त्या विचाराला सारून मला चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे सत्य आहे. अतिशय चांगलं आयोजन, नियोजन, शिस्तबद्ध नियोजन, गुणवत्तापूर्ण खेळाडू आणि उद्याची जडणघडण असणारे खेळाडू म्हणजेच कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43 ला 2. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हरमध्ये काय धावा येतील. यावेळेला आपण पाहिलं तर इनसाइड आउटचा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी थांबलेत, वेट अँड वॉच करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने नितेश आपल्या टीमला घेऊन जातोय 45 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आज सकाळच्या सत्रामध्ये निसर्गरम्य अशा वातावरणात, नयनरम्य अशा वातावरणात 9:14 पहिला बॉल टाकण्यात आला आणि हेच खरी ओळख आहे ती कल्याण डोंबिवली क्रिकेटची. या बॉलला आपण पाहिलं तर थोडंसं बाहेर पिच केलं गेलं होतं. जे पी सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. इथून जर 10 ते 15 धावा जर आल्या तर कदाचित एक फायटिंग टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण गोलंदाजांसाठी एक बळ मिळतं ज्या वेळेला 50+ धावा असतात. इथून परफेक्ट या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. शॉर्ट थर्ड मॅन पुढे ठेवला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. प्रेमच्या बॅटमधून आतापर्यंत धावा तर आलेल्या नाही आहेत, परंतु ही सुवर्ण संधी आहे प्रेमला. इथून सुद्धा मात्र सुधारणा करू शकेल. चांगले फटके येऊ शकतील का, त्यासाठी तुमचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. 47 ला 2 टायगर टीम. उलटॉस बॉल होता ऑन साईडला, संधी पुरेपूर होती. 1 बाउन्सने मात्र आतिश मात्रे त्या ठिकाणी थांबले. चांगला निर्णय घेतला, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. 48 ला 2. 3 बॉलच्या समाप्तीनंतर अनिकेतने सांगितलं असेल प्रिव्हियस बॉलला थँक्यू व्हेरी मच. कदाचित हा बॉल कनेक्ट झाला असता तर आउट ऑफ द पार्क जाऊ शकला असता. ऑन द विकेटने ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला परफेक्ट व्हाईट यॉर्कर. अनबिलिव्हेबल, क्या बात आहे. अनिकेत जबरदस्त हा बॉल डिलिव्हर करत असताना अचंबित केलं नितेशला. ऑफ्टमच्या थोडेसे बाहेर ऑलरेडी शफल झाले होते. थोडासा बॉल खाली राहिला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणतंही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. भरपूर वेळ चेंडू हवेत राहतोय. यस, स्ट्रेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. गॉन.
सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 48ला 3. आतापर्यंत आपण पाहताय शेवटचा बॉल आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. पुन्हा एकदा तोच फिल्डर पुढे आला होता परंतु सूरजला बीट केलंय. चेंडू सुटला होता. 2 रन्स ऍड होतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदरीत 50 धावा फलकावर पाहायला मिळतात 5 षटकांच्या समाप्ती अखेर. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचे. एका साईडला पाहायला मिळेल कोळे टीमचा कॅप्टन आणि जुनी डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. जुनी डोंबिवली आणि कोळे टीम. कोळेगावचे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी जुनी डोंबिवली या टीमच्या कर्णधाराला विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये प्रेझेंट राहायचंय. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. जबरदस्त 12 बॉलमध्ये 24 रन पंकजच्या बॅटमधून. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिले तर 43ला एक मोठी पार्टनरशिप. 43ला 2, 48ला 3, एक्स्ट्रा 7 धावा. 50ला 3, 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. खार्डी टीम समोर 51 धावांचं टार्गेट. कल्याण डोंबिवली क्रिकेट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 48 टीम्सला प्राधान्य. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. शिस्त, पारदर्शकता आणि क्रिकेटवरचं प्रेम म्हणजे GCC ट्रॉफी 2025. अलीकडच्या काळामध्ये खूप फास्ट क्रिकेट झालंय, ग्लॅमर आलंय, तेवढाच क्रेज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता ग्रामीण भागातील खेळाडूंचं स्वप्न हे सत्यात साकारत होत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे खेळाडू जाऊन मात्र आपलं स्थान प्रस्थापित करतात. आपलं परिपूर्ण नाव ओळख हे निर्माण करताना स्वतःच्या कुशल नेतृत्वावर. मैदानाच्या आतमध्ये आकाश भुईर यांना आपण पाहतायत या स्पर्धेचे प्रायोजक. चेक जुनोबोली शेवटचं ऑप्शनल कॉल आहे प्लीज. बिकॉज प्रिव्हियस मॅचचे एक इनिंग संपले. टॉस कंपल्सरी आहे, तुम्हाला यायचं लवकर. आई गावदेवी चषक 2025 आपण पाहतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ घिसर या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आतुरतेने प्रत्येक जण वाट पाहतो आणि ती स्पर्धा 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतायत. पहा यासाठीच मात्र मैदानाच्या आतमध्ये आदरणीय आकाश भुईर गेले होते आणि त्यांनी सांगितलं, टीमची पहिली मीटिंग घेतली की तुमचा 12th मॅन नाही आहे, त्यामुळे 2 रनची पॅनलाइज तुम्हाला केलं गेलंय. कृपया करून जर संघ आला नाही कॅप्टन जुनी डोंबिवली तर कोळेगाव टीमला टॉस विन दिला जाईल याची दखल घ्यायची आहे. कारण कोळेगाव टीमचा ऑलरेडी कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट आहे आमच्या व्यासपीठावर. पन्नास 51 धावांचं टार्गेट. पहिलं षटक समाप्तीवर झाल्यानंतर जी काही टोटल असेल त्यामध्ये +2 धावा केल्या जातील प्रतिस्पर्धी संघाला, खार्डी टीमला, कारण ऑलरेडी पॅनलाइज केले गेले.
चला सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसामध्ये 9:14 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. अतिशय चांगलं क्रिकेट, फास्ट क्रिकेट, आधुनिक क्रिकेट आपल्याला झपाट्याने क्रिकेटची प्रगती होत असताना तंत्रज्ञान आलं आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी आल्यानंतर जी मात्र प्रगती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एवढी वेगाने वाढली, प्रचंड वेगाने वाढत असताना आपण पाहत आहेत आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं आणि ते स्वप्न सत्यात साकार होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, यात ते मात्र शंका नाही आहे. परंतु यासाठी प्रचंड मेहनत, अपार कष्ट, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा वी फॅक्टरमध्ये सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट, सुस्वागतम, वेलकम बाउंड्री. यावेळेला ओर पिच बॉल खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला यस पंच यावेळेला डेड बॉल घोषित करत असताना सज्ज नव्हते फलंदाज सूरज आणि करण अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक आघाडीची एवन जोडी सलामीची खार्डी टीमकडून पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. सुरुवात चांगली झाली. इथून ऑन साईडला काय फटका खेळलाय विराट कोहली स्टाईल मध्ये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. मनगडाच्या साह्याने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी षटकार. खेळला होता, मनगडाचा वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. त्यावर मात्र जसा बॉल बॅटमधून निघाला त्यावर सिक्सर सुप्रीमो नाही तर फलंदाज सूरजचा क्लास, हेच आपल्याला टायटल पाहायला मिळालं. 10 रन. सूरजचा फटका ऑन साईडला, शॉट मिड ऑन पुढे घेतला गेलाय. रोहितला आपण पाहत आहेत. चांगली फिल्डिंग, कोणती धाव येणार नाहीये. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने 51 धावांचं पाठलाग करायचं आणि 10 रन्स 3 बॉलमध्ये आतापर्यंत जमविल्या गेल्यात सूरजचा अप्रतिम. सरळ बॅटचा वापर केलाय, समोर टाकलाय आणि सरळ चेंडूला स्ट्रँड अँड डिलिव्हर शॉट डाऊन द ग्राउंड. षटकार. 6. बाजी जरूर पाहायला मिळते. पहा रिॲक्शन, पहा सूरजचं सॅटिस्फाईड असेल. एक मनाला आनंद मिळणारा क्षण म्हणजे जेव्हा षटकार चौकार तुम्ही प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने जेव्हा चेंडू कनेक्ट करतात ना, त्यावेळेला एक मनाला मिळालेला आनंद हा वेगळाच काही असतो, औरच असतो. आणि ते सूरज यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत. परंतु प्रेमला यावेळेला विथ द बॅटने चांगली कामगिरी करता आली नाही, परंतु विथ द बॉलने सुद्धा आतापर्यंत प्रभावित कामगिरी केलेली नाहीये, परंतु कमबॅक करावं लागेल. ऑन साईडला खूप सुंदर गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत, चेंडू येईपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये 2 रन्स ॲड होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. द ग्रेट स्टार्ट, खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते सूरज आणि करणच्या. करण आतापर्यंत आपण पाहिलं तर बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतोय आपल्या पार्टनरचा. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला गेला होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर करणने चांगलं कॉलिंग केलं. हेच तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. तुमचं चांगलं बॉन्डिंग केव्हा निर्माण होतं, जेव्हा मात्र मतभेद न करताना तुम्ही चांगला एकोपा जपता. 19 धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. यस, टॉस टाइम. या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. गावदेवी गिरिजामाता झुडुंबुली आणि जय गावदेव कोळेगाव या 2 संघांदरम्यान. चेतन भोईर यांच्या शुभ टॉस करूया आपण.
कोळेगावच्या कॅप्टनचा कॉल असेल. इट इज अ कॉल हेड सिटी. टॉस कोळेगावच्याच कॅप्टनने जिंकलेला आहे. मॅच सुरू आहे, फक्त डिसिजन सांगा. फिल्डिंग. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. कोळेगावने टॉस जिंकलाय आणि जुळणबुलीच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये करणार आहेत ते फिल्डिंग. इट्स ओव्हर टू कम बॉक्स. एकवीस धावा झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर 19+2 जे ऍड केले गेलेत. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिलाच बॉल डॉट. 23 बॉल आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर जवळजवळ 30 रनची आवश्यकता असेल. 23 बॉल 30. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. खराब फिल्डिंग. चेंडूने सीमारेषेचा वेध घेतला. नशिबाचा चौकार. 4 रन. बोर्ड लागले जात आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात हा बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर दिनेश थोडासा कुठेतरी नाराज असेल. चेंडूला स्टॉप केलं असतं तर कदाचित धावांचा वेग कमी राहिला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. अर्धा धावसंख्येचा पल्ला हा मात्र 8 बॉलमध्ये पार केलाय. चांगला फटका आहे. ऑन दी अप खेळला गेला. ऑन द राईज. लॉंग ऑफ वाईडिश मध्ये आहे. फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल बॅकअप मिळतोय नितीशच्या द्वारे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 26 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले खार्डी टीम. टायगर टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 50 धावा फलकावर लगावल्या. सुरुवात चांगली झाली होती. 3 षटकांमध्ये 33 धावा आल्या होत्या, परंतु 12 बॉलमध्ये शेवटची आपण विचार केला तर फक्त 17 धावा आल्या. कदाचित तिथे वेग वाढला असता तर टार्गेट वेगळं असतं. या वेळेला आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. फलंदाज करण गॉन. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अतिशय पारदर्शकतेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. कारण कोणतीही स्पर्धा फक्त पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा मात्र आयोजकांच्या प्रेमापोटी आणि क्रिकेटवरचं प्रेम असल्याकारणानं ती स्पर्धा मोठी होताना पाहायला मिळते. आणि वेळेचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट कसं असावं, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि या स्पर्धेने ते करून दाखवलंय अव्याहतपणे आणि अविरतपणे. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु गेसरच्या या मैदानात नेहमीच आपण पाहिलंय, निळजीपाड्याच्या या मैदानात GCC हे नाव मात्र गुंजताना पाहायला मिळतं. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना आल्या आल्या फक्त चेंडूला दिशा देतोय. सिंगल मेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आराम के साथ एस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचं मिलाप म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. आणि तेच करत असताना आल्या आल्या फक्त प्रेशर जे होतं ते रिलीज करण्याचं काम केलंय. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 28 धावा. विजयासाठी 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. बॅकफुटला जात असताना फुटवर्कचा चांगला वापर. चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत असताना सौरभला आपण पाहतायत एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 29ला 1-2 षटकांच्या समाप्ती अखेर खार्डी टीम 51 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करत असताना आतापर्यंत बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये खार्डी टीमला विजयाकरता धावा हव्यात त्या 22.
29ला 1, लॉस ऑफ 1 विकेट, 18 बॉल 22 रन. इथून विकेट्स फॅक्टर आणि डॉट बॉल या दोन गोष्टी मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील, परंतु धावांची भूक न मिटणारे दोन फलंदाज आहेत जे जाणतायत सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. अलीकडच्या काळामध्ये षटकार चौकार आल्यानंतर रील्स बनतात, परंतु सिंगल डबलने मात्र जेव्हा तुम्ही संघाला विजयी करता त्या रील्स बनल्या पाहिजेत. हे क्रिकेटमधील बेसिक मात्र विसरत नाहीये. सिंगल डबलला क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे सिंगल डबल. 29ला 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर खार्डी टीम 18 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट. सूरजच्या बॅटमधून धावांचं वेग वाढलाय. 9 बॉलमध्ये 24 रन. सेन्सिबल बॅटिंग. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. खूप चांगला वेग आणि लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळाली. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट स्विंग अप्रतिम होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये काही चेंडू येऊ शकला नाही. गोलंदाज नीरज. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा मात्र चेंडूला ह्या वेळेला ऑफ साईडला खेळून काढलंय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, तत्पूर्वी आराम के साथ सिंगल मिळेल. मिस्टर सौरवच्या बॅटमधून 1 रन आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. 51 रनचा पाठलाग करत असताना धावा येत आहेत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. षटकार चौकारांचा वेग मात्र पहिल्या षटकापासून जो वाढवलाय तो सूरजने. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. या वेळेला बुंद्यातला बॉल जणू काही खोदून काढलाय आणि इथे नीरजचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने बॉल डिलिव्हर केला. जरी एक सेट फलंदाज असला तरी सुद्धा मात्र माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि तेच करत असताना नीरज मॅग्निफिसंट बॉलिंग. सूरज बॅक टू द डगआउट. 2 चौकार 2 षटकार 240चा स्ट्राईक रेट. 10च्या एकंदरीत बॉलने खेळत असताना 24 रन त्याच्या बॅटमधून आल्या. गॉन. तीस धावा झालेत. 2 गडी बाद झालेत आणि एक सेट फलंदाज बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आता कुठेतरी अडचणीत संघ आलाय, परंतु नीरजचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. बेधडक, न डगमगता, न भयभीत होताना, चांगली गोलंदाजी करताना कोणताही प्रेशर घेत नाहीये. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू डायव्हर्ट होतोय आणि इथून सरळ चेंडू निघून जाईल. मिड ऑफच्या क्षेत्रातून 4 रन. चौकार. या चौकारासहित संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. खार्डी टीम धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, धावा येणं फार गरजेची गोष्ट राहील. तर विकेट्स आणि डॉट बॉल. लो फुलटॉस बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय आणि मोहितला निवडलं. मोहितने कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. सौरव बॅक टू द पॅव्हिलियन. जे साक्षात आणि म्हणजे ईश्वर साईबाबांना वंदन. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम.
34ला 3 आतापर्यंत आपण पाहत आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. आता विजयासाठी 14 बॉल आणि एकंदरीत 17 रनची आवश्यकता. 5 बॉलचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. विकेट डॉट बॉल येत आहेत. नीरज पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. 1 रन मोहित पुढे सरसावेल. आता मात्र यावेळेला थोडीशी स्फूर्ती वाढले ती प्रतिस्पर्धी संघ टायगर टीमची, कारण विकेट्स येत आहेत, डॉट बॉल येत आहेत, तर एनर्जी लेवल जी आहे ती मात्र आता अप्रतिम पाहायला मिळते. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 16. हा ग्राफ आपण पाहू शकताय. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी मात्र आपण पाहू शकतायत मॅनहॅटन. आणि हा आपण पाहू शकाल की पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या किती धावा होत्या. नेक्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये किती धावा होत्या. हे संपूर्ण आलेख जो आहे तो मात्र वर खाली होत असताना आपण पाहू शकतायत. हा फॉर्म आपण पाहत आहेत ज्या पद्धतीने विकेट्स कशा पद्धतीने गेलेत. फर्स्ट विकेट, सेकंड विकेट, थर्ड अँड फोर्थ अशा पद्धतीने मात्र हे विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं. ओम साई MTC live.in च्या माध्यमातून थँक्स फरड अँड कंपनी. आणि सांगितलं मला ज्या पद्धतीने 18 वर्षाच्या खालील जे सर्व कॅमेरामॅन आहेत, म्हणजेच मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असं म्हणायला हरकत नाही आहे. चांगले कलाकार आहेत हे आमचे कॅमेरामॅन. प्रत्येकाला जरूर एक देवाने दिलेली देणगी म्हणजे कला आहे, परंतु ती टिकून ठेवणं ही सुद्धा एक साधना आहे. कारण कलेवर गर्व करा, कलेवर विश्वास ठेवा, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत की अति आत्मविश्वास कधीच दाखवू नका. 35ला 3, 12 बॉल 16, 8च्या ॲव्हरेजने आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 8चा आहे. दिसायला छोट्या वाटतात, परंतु आता खारडी टीम या धावा कशा पद्धतीने अचीव करेल याकडे लक्ष असणार आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंना फाईट करा, कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने रस्त्यामध्ये आत्तापर्यंत कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. तर हे ध्येय गाठायचं असेल तर दोन्ही टीम्सला तेवढाच जोशाने आणि उल्हासाने खेळावं लागेल. 12 बॉल 16. अनिकेत स्ट्राईक एंडकडे, तर गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर मोहित मस्कर. प्रल्हाद आणि अनिकेत यांच्यावर दारोमदार जबाबदारी. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल जरूर होता. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना कलात्मक फटका होता. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 धावा. सुरुवातीला मात्र जबरदस्त आपण पाहिलं तर 21 धावा 19 धावा आल्या होत्या. 2 धावा प्लस झाल्या ज्या पॅनलाईजच्या, आणि त्यानंतरचा जो आलेख आहे तो डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच गोलंदाजाने कमबॅक केलंय. 11 बॉल 15. प्रल्हाद फील्ड पोझिशन पाहत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स ऍड होतील. सिंगल डबल येत आहेत. धावा थांबत नाही आहेत. मात्र हे जमेची बाजू खारडी टीमसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. विजयासाठी बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 13 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 13 रन. व्हॉट अ मॅच. इथे विकेट जर आली तर कदाचित खारडी संघाला थोडंसं त्रस्त व्हावं लागेल. टायगर टीम कमबॅक करू शकते, परंतु धावा येत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. मोठे प्रयत्न करतायत पाण्याचे फटके, परंतु इथे आपण पाहिलं तर सिंगल येत असताना गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने मोहित मस्करने मोठे फटके मारून दिलेले नाही आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. 1 रन ऍड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये खारडी टीमला विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 12 रन. विकेट्स डॉट बॉल. धावांची भूक न मिटणारे 2 बॅटर आपल्या संघाला विजयाची चाहूल, विजयाची चव चाखण्यास भाग पाडतील का? यावेळेला ऑन साईडला तगडा प्रहार केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. आबाळाला सॅल्यूट करणारा हा दिमागदार नजाकत भरा शॉट. 6.
सामन्याला कलाटणी देणारा हा षटकार 45ला 3 8 बॉल 6ची गरज अनिकेतच्या बॅटमधून कणखर षटकार आला आणि त्यानंतर रिव्हर्स स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती परंतु व्हाईट यॉर्करने मोहित मस्करचा हा बॉल डिलिव्हर्ड होत असताना डॉट बॉल. संघाची धावसंख्या 45. कौतुक करेन अनिकेतचं 5 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून आलेत. षटकार निर्णायक क्षणाला आला. यावेळेला ऑन साईडला फिनिशिंग टच करेल की काय, या बॉलला जणू काही पंख लावले आणि सरळ बॉलला लँड केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर टायमिंग, याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामधला सितारा अनिकेत. कॉंग्रॅच्युलेशन खार्डी टीम अँड हार्ड लक डायगर टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात. पंकज अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. मॅच समरी आपण पाहिली तर पंकज 12 बॉल 24 हा पहिल्या इनिंगचा आपण मॅच समरी पाहिला होता. त्यानंतर सूरजने 10 बॉलमध्ये 24 240चा स्ट्राईक रेट